मुहूर्तावर करंगळीला हळद लागायला पाहिजे। त्याचप्रमाणे थोडक्यात श्री खंडेरायांच्या कथेला आपण सुरुवात करू आणि खंडेरायांच्या कथेचा एक सार जाणून घेऊ। तर महाराज नंदी गेला नंदी राहिला ठगा पाडून तर महाराज गोष्ट म्हणजे कृतयुगाची कृतयुगामध्ये लक्षात असू द्या त्या भोवऱ्यावरती जेव्हा खंडोबा जेजुरगडावरती आराम करत असताना त्या भोवऱ्या पलंगावरती जेव्हा खंडोबा जेजुरगडावर आराम करत असताना श्री महासादेवीने श्री खंडेरायांच्या सेवेशी असावं म्हणजे श्री खंडेरायांचे चरण लावावे व त्या जेजुरगडावरती श्री खंडेरायांची सेवा करावी। गोष्ट म्हणजे एका दिवसाची जेव्हा खंडोबा झोपेत असताना महासादेवी त्या सेवा करत असताना जेव्हा खंडोबा त्या भवऱ्या पलंगावर अचानक डचकून उठले उठताच बरोबर तेव्हा खंडोबा बानो 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 करायला लागला। एके दिवशी ती महासादेवी विचारते अहो देवा ही बाना आहे तरी कोणाने नाही तरी कोण त्याच वेळेस देव माझे खंडोबा त्या बानाईच्या प्रेमापोटी वेळ झाले महासादेवी विचारते अहो देवा ही बानाई आहे तरी कोणाने नाही तरी कोण त्याच वेळेस श्री खंडोबा त्या बानाईला महासादेवीला म्हणतात अगे महासा महासादेवी मध्ये अहो देवा त्या बाणाईमध्ये असे काय आहे जे माझ्यामध्ये नाही। अहो बानू बानू कोण हो अहो देवा अहो मी त्या तुमची लग्नाची पत्नी आहे असं आणि तुम्ही बानू बानू करता हो अगे माणसा माझ्या स्वप्नामध्ये मी अचानक झोपलेलो असताना चंदनपूरची बानो आली त्यानंतर मला संपूर्ण ठिकाणी बानो 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 दिसायला लागली। मी जेवण करत असताना मला त्या जेवणाच्या घासामध्ये बानो दिसते, मी चालत असताना मला रस्त्यामध्ये बानो दिसते, मी राज्यकारभार चालवत असताना मला राज्यकारभार चालवत असताना बानो दिसते। त्याच वेळेस मी चंदनपूरला जाणार बाणा गंगेशी विवाह करणार आणि तिला सुखरूप या जेजुरगडावर परलवून आणणार ग माणसा। अहो देवा हो अशी वेळेसारखी करू नका हो त्याच वेळेस महासादेवी म्हणजे अहो देवा त्या बाणाईमध्ये असं काय आहे जे माझ्यात नाही। त्याच वेळेस श्री खंडेराय म्हणजे श्री खंडोबा त्या महासादेवीला काय म्हणतात अगे माणसा त्या बाणाईचा पाय का तुझं तोंड आहे ग माणसा। त्याच वेळेस महासादेवीला आला महासादेवी श्री खंडेरायांना काय म्हणते हो माणसा म्हणते तेव्हा मी तुमचं खपवून घेणार नाही। हो माणसा म्हणते तेव्हा मी तुमचं खपवून घेणार नाही। या धनगराच्या या धनगराच्या पुढे श्री खंडोबा त्या महासादेवीला म्हणतात काय महाराज काय म्हणता बरं ती महासादेवी श्री खंडेरायांना म्हणते काय तरी जेव्हा तुमची नजर
महासादेवी श्री खंडेरायांना म्हणते कशी कशी बरं व असू द्या कोणाची कोणती बाणी तिला देवी नाही व असू द्या कोणाची कोणती बाणी आणि तिला मी भिणार नाही आणि या धनगराच्या या धनगराच्या या धनगराच्या त्याच वेळेस श्री खंडोबा म्हणतात ही महासादेवी मला अशा तऱ्हेने जेजूरगड सोडून चंदनपूरच्या दिशेने जाऊ देणार नाही बैरवड्या ही महासादेवी मला चंदनपूर सोडून जेजूरगडच्या दिशेने जाऊ जेजूरगड सोडून चंदनपूरच्या दिशेने जाऊ देणार नाही त्याच वेळेस महाराज देवाचे खंडोबा म्हणतात मी सुद्धा श्री शंकराचा अवतार आहे आणि जेजुरीचा राजा आहे मी सुद्धा काहीतरी चमत्कार करणार आणि चमत्कार केल्यानंतर चंदनपूरला जेजूरगड सोडून जाणार त्याच वेळेस देव माझे खंडोबा कुठे गेले महाराज देवाचा मित्र म्हणजे नामदेव शिंपीच्या वाड्याला गेले जाताच बरोबर म्हणतात अरे नामदेवा अरे बाबा मी आतापर्यंत तुझ्याकडनं कुठल्याच पद्धतीची मदत मागितलेली नाही मला एक छोटीशी तुझी मदत पाहिजे मदत म्हणजे कोणती मदत मला साधू महाराजांचा ड्रेस दे मला साधू महाराजांचा ड्रेस परिधान करायचा आहे असं हरकत नाही देवा काय हरकत नाही. अरे बाबा तू जेजुरीचा राजा आहे म्हणजेच तू श्रीकृष्ण आहे आणि मी तुझा सुदामा आहे रे बाबा माझ्या जेजुरीच्या राजाने माझ्याकडनं कोणती मदत मागितलेली मी त्याची पूर्ण करू शकत नाही असं होणार नाही त्याच्या वेळेस त्या नामदेव शिंप्याने काय केलं महाराज काय केलं तात्काळ श्री खंडेरायांसाठी एक साधू महाराजांची वेशभूषा म्हणजे जो साधू महाराजांचा ड्रेस तयार केला तो करताच बरोबर महाराज काय झालं देव माझ्या खंडोबाने परिधान केला परिधान करताच बरोबर देव माझे खंडोबा चालून कुठे गेले महाराज चालून गेले जेजुरगडाला हो आई कमी जसे देव माझे खंडोबा जेजूरगडावर प्रवेश करताच बरोबर जेजूरगडाच्या चौथऱ्यावर उभे राहताच बरोबर साधू महाराजांचा वेश धारण केला करताच बरोबर जेजुरीचे राजे आहे असं कोणीच ओळखू शकलं नाही त्याच वेळेस देव माझ्या खंडोबाने त्या साधू महाराजांच्या वेशामध्ये त्या जेजूरगडावर जोराची गर्जना कशी केली देशाला जाणार भेटणार अशी भविष्यवाणी करताच बरोबर महाराज श्री खंडेरायांनी जी भविष्यवाणी केली होती ती महासादेवीच्या कानावरती पडली महासादेवी म्हणते देव माझे खंडोबा जेजुरगडाच्या दिशेने गेलेले चंदनपूरच्या दिशेने गेलेले आहे हा जो भविष्यकाळ म्हणजे जो साधू आपल्या वाड्यामध्ये आलेला आहे हा सत्य हकीकत सांगत आहे त्याच वेळेस त्या महासादेवीने काय केलं दोन दाशा बोलवल्या आपल्या वाड्यामध्ये म्हणजे आपल्या या परिसरामध्ये कोणीतरी साधू महाराज आलेला आहे आणि मग त्या साधू महाराजाला जाऊन बोलवणार ना त्यांना सांगा की या जेजुरगडाच्या राणीने तुम्हाला बोलवलेलं आहे असं हरकत देवा जात असते त्याच वेळेस त्या दोन दाशा गेल्या त्या साधू महाराजांना बोलवून आणलं बाबा येताच बरोबर साधू महाराज त्या महासादेवी समोर उभे राहिले अहो राणी साहेब आज्ञा करा अहो नमस्कार अहो नमस्कार अहो कशा करता बोलवणं केलं मला अरे बाबा कशा करता बोलवणं केलं तुला अहो साधू महाराज तुम्ही जी भविष्यवाणी सांगत आहात की या देशाचा राजा परक्या देशाला जाणार गुराढोरांना चारा भेटणार नाही पिण्याला पाणी भेटणार नाही दुष्काळ पडल्याशिवाय राहणार नाही ही सर्व हकीकत सत्य सांगत आहात ते माझे खंडोबा जेजुरगड सोडून चंदनपूरच्या दिशेने गेलेले आहे त्याच वेळेस ते साधू महाराजांच्या विषयामध्ये आलेले महाराज काय म्हणता बरं अगं महाराज तुला तुझे देव पाहिजे हो तुला तुझे देव पाहिजे देव वापस यायला पाहिजे चालेल काय हरकत नाही तुझ्या देवाचा बसण्याचा घोडा तुझ्या डोक्यात तुझ्या देवाच्या डोक्यात पगडी अंगातला पाची पोशाख माझ्या स्वाधीन कर मी जातो आणि तुझ्या देवाला घेऊन येतो असं काय हरकत नाही असं हो चालेल काय हरकत नाही भोळ्या मनामध्ये महासादेवीने
अंगातला पाची पोशाख डोक्यातली पगडी महाराज त्या श्री खंडेरायांच्या चरणी स्वाधीन केला. माझे खंडोबाच्या जेतुगडाच्या खाली उतरताच बरोबर साधू मार्गांचं वेशांतर काढलं. करताच बरोबर पाचवी पोशाख अंगामध्ये परिधान केला, डोक्यामध्ये पगडी घातली. करताच बरोबर ते माझे खंडोबा घोड्यावर बसले आणि घोड्यावर बसलेले असताना जेजुरगड सोडून चंदनपूरच्या दिशेने कसे जातात कशी सोडून सोन्याचा माझा मला सोडून सोन्याचा माझा मला वेळेस महाराज ज्याप्रमाणे आपल्या भाऊला आता हळद घालणार आहे, लग्नाचं तारीख कुठली 25 तारीख म्हणजे हळद कधी लागेल 22. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपल्या गोकुळ भाऊला हळद लागणार आहे त्याचप्रमाणे महाराज एका ठिकाणी मी कार्यक्रमामध्ये हजर असताना आणि श्री खंडोबाचा कार्यक्रम होता म्हणून त्या ठिकाणी श्री खंडेरायाची हळद लावत असताना एका व्यक्तीने महाराज मला तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर विचारायचं म्हणे. म्हटलं बोला महाराज. ते म्हणत होते की महाराज म्हणे लग्नाच्या अगोदर हळद का लावतात म्हणे. हाती यानं उत्तर तर मला बातमी नव्हतं, मी भेटून खायला लागलो पगडी खाली शे काय आली नाही तरी काय बोलायचं का महाराज खरी गोष्ट आहे. म्हटलं देख भाऊ
लग्नाच्या अगोदर नवरदेवाला हळद लावायचं असं कारण आहे की जर लग्नाच्या अगोदर नवरदेवाला हळद लावली तर दुसऱ्या दिवशी त्याचा कलर उजळतो, म्हणजे पोरका चांगला दिसत. खरी गोष्ट आहे बाबा. ज्या टाइमले मंडप माझ्या स्टेजवर जय बोलावर त्या टाइमले खूप सुंदर पोरगा दिसायला पाहिजे किंवा पोरगी दिसायला पाहिजे. आई नंतर परंपरा लागू होईल. ऐका महाराज, मग मी नंतर विचार करा तो भाऊले सांगा की बघ बाबा म्हटलं एक त्याचं शास्त्रीय कारण नाही, वैज्ञानिक कारण असं आहे की जर लग्नाच्या अगोदर नवरदेवाला किंवा नवरीला आपण हळद लावली तर हळद लावल्यानंतर त्याचा कलर उजळतो आणि उजळल्यानंतर लग्नाच्या दिवशी तो चांगला दिसतो. बर का? तो म्हणे दादा मला प्रश्न नाही, उत्तर नाही म्हणे, कारण तुम्ही जर सांगी राहणार की लगीना अगोदर नवरदेवले जर आपण हळद लाई तर दुसरा दिन तो चांगला दिसत कलर उजळी जास्त ना नका द्या. पण हाही पट्टा पुरेसवर लागू होत नाही. तुम्ही जर प्युअर सावळ्या पोराला म्हणजे काळ्या पोराला जर हळद लावली ना महाराज तो लगीन दिन पुरा निघागार पडी जास्त. मी म्हणता हे बी गोष्ट कधी शिकव. मी परत डोकं खाजवलं आणि परत उत्तर दिलं, म्हटलं बघ बाबा काही खेड्या गावामध्ये मरीमाताचं मंदिर असतं, शेकाडी मरीमाताचं मंदिर गावापाशी. काही खेड्या गावामध्ये मरीमाताचं मंदिर असतं, म्हणजे देऊळ असतं, त्या देवळामध्ये आपण बोकड सोडतो, तो बोकड डायरेक्ट सोडून देतो का? नाही सोडत नाही. किंवा आपण कापण्यासाठी घेऊन जातो आषाढ महिना गाठा देवाना रस्तोय मरीमाता उन्हा कधी आपण मरीमाताला देवळामध्ये बोकड सोडतो किंवा कापून टाकतो, डायरेक्ट सोडत नाही किंवा डायरेक्ट कापत नाही. 4 चौघामध्ये त्या बोकडला आपल्या घराच्या बाहेर काढतो. बाहेर काढल्यानंतर 4 चौघामध्ये त्याची आंघोळ घालतो. आंघोळ घातल्यानंतर 4 चौघामध्ये त्याला हळदीचे थापे लावतो. हळद लावल्यानंतर वाजत गाजत आपण मरीमाताच्या देवळामध्ये घेऊन येतो आणि घेऊन आल्यानंतर मरीमाता जवळ सोडून देतो. म्हणता आई बी तसंच दादा लगीना अगोदर नवरदेवले आपण घरना बाहेर काढतोस अंगणमा उन्हा जाणला. त्याच्यानंतर आपण नवरदेवाची 4 चौघामध्ये आंघोळ घालतो. आंघोळ घातल्यानंतर 4 चौघामध्ये त्याला हळद लावतो. हळद लावल्यानंतर 4 चौघामधून त्याला वाजत गाजत लग्नाच्या दिवशी लग्न मंडपामध्ये घेऊन जातो आणि नंतर मरीमाताला जुडे लय जात असं. मरीमाताला काय सांगतोस माहिती का? काय सांगतात? देख मरीमाय कधी काही मरीमाय अतिशय का देख मरीमाय गोकुळ भाऊ कथा देख मरीमाय आजपासून हा बोकड्या तुझाचा हाय. हा बोकड्याना बाप ना ऐकस, हा बोकड्याना माय ना ऐकस, हा बोकड्याना बहीण ना ऐकस, हा बोकड्या पक्का बायकोलाच ऐकस. हा मायने कधी सांगा ना अरे बाबा गोकुळ 3 दिवसापासून आपल्या नळाला पाणी आलेलं नाहीये. गावाच्या पाण्याच्या टाकीवर 1-2 गुंडे पाणी भरून घेऊन ये. माझे जमणार नाही. गोकुळ सांगस म्हणजे आहे दुकान ती बळी शेण तू पाणी भरायला नाही राहत. बायकोणी कधी सांगा ना गावात आले तुम्ही धोंडाच्या जाहीर राहणार. धोंडाच्या ते जेवणा टाइमला ती फॅर लवली काय म्हणतात ते जर लई शकतं म्हणतं बरं पाहिजे सांगा तू आता असं आहे का? खरी गोष्ट आहे का गोकुळाला? लक्षात ठेवा. 64 लक्ष एवढी फिरून तुम्हाला आम्हाला सर्वांना हा मानवाचा पवित्र देह मिळालेला आहे. तो चांगले कर्म करण्यासाठी, दान धर्म करण्यासाठी आणि आपल्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी. स्वामीजीने जगाचा आई विना भिकारी असं व्हायला नको. माय माऊली फजित पावली बायको आली दुनिया जाऊली. माय कुठे मागे पैसे हो आई माझे मायेचा सागर आठवा तो प्रत्येक क्षण प्रत्येकाला आई दिलेली आहे. ज्याची आई केली त्याला विचार आईची किंमत काय असते. जन्म दिल्यानंतर प्रत्येक पहिल्या दिवसापासून ते जोपर्यंत आई आपल्याला जगते तो शेवटच्या दिवसापर्यंत आईची किंमत त्याच व्यक्तीला माहिती असते महाराज. हो आई माझे मायेचा सागर दिला दिले जीवनाला
किती असतो त्यांचा आधार असतो त्यांचा
बाई